तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार निफ्टी, बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंटरडेमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार. तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो आहे. कोणत्या पण प्रकारे बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नसणार आहे. तर आता आपण स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टीच्या डेली टाईम फ्रेमवरती जर का आपण निफ्टीला थोडंसं आपण चेकआउट करायला गेलो तर निफ्टी त्याचं जे ऑल टाईम हाय आहे त्या ऑल टाईम हायच्या आसपास मार्केट सस्टेन करायचा प्रयत्न करतं आहे. बट ऑलमोस्ट याच्यामध्ये इथंच टाईप ऑफ शूटिंग स्टार टाईप ऑफ पॅटर्न बनला होता. त्यानंतर मार्केट रेजिस्टन्सपासून थोडंसं गॅप डाऊन ओपन होऊन मार्केटनं शार्प रिकव्हरी आजच्या सेशनमध्ये आपल्याला बघायला भेटलेली आहे. इफ एनी रिझन मार्केटनं आजचा जर का लो ब्रेक केला तर थोडंफार मार्केट डाऊन साईडला पुलबॅक यायचा प्रयत्न करू शकतो डाऊन साईडला, किंवा त्याच्यामध्ये थोडंसं रेंज बाउंड टू साईडवे नेचर राहू शकतं आहे. ओके. आणि जर का मार्केटला अपसाईडला स्ट्रॉंग जायचं असेल तर मार्केट थोडंसं टाईमपास करू शकतं आहे. ऑलमोस्ट 22,400 22,800च्या घरामध्ये थोडंसं वेळ मार्केट टाईमपास केला आणि मग येणाऱ्या डेजमध्ये त्यानंतर जर का 22,800चा लेवल जर का मार्केटनं ब्रेक आणि सस्टेन केलं तर एक चांगली मोमेंटम आपल्याला अपसाईडला बघायला भेटू शकते. येणाऱ्या डेजमध्ये मे बी 23,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे, मे बी इथंपर्यंत मार्केट प्लॅनिंग करू शकते. इफ मार्केट इथं जर का थोडासा वेळ टाईमपास केलं, कन्सॉल्टेशन झालं आणि मग जर का त्यानं 22,800चं लेवल जर का ब्रेक आणि सस्टेन केलं तर ओके. अदरवाईज मार्केटमध्ये थोडंसं कन्सॉल्टेशन पिरियड राहू शकतो मे बी येणाऱ्या 1 किंवा 2 वीकमध्ये, बिकॉज पुढच्या महिन्यामध्ये इलेक्शनचा रिझल्ट पण येऊ शकते. तर तोपर्यंत का मार्केट व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे की तोपर्यंत का मार्केट थोडंसं ही जी मोठं रेंज आहे त्या रेंजमध्ये टाईमपास करू शकतं आहे. ओके. आता जर का रिझल्ट चांगला येईल असं जर का वाटत असेल मार्केटला, देन मार्केट इनसायडर मे बी ट्रेडर मे बी त्याच्यामध्ये त्या डायरेक्शनला मार्केट कंटिन्यू जायचा प्लॅनिंग करू शकतो आहे. ओके. थोडंसं इंटरडेमध्ये आपण बघायला गेलो, इंटरडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जसं की आपण कालचं एक लेवल डिस्कस केलं होतं. याच्यामध्ये काल आपण इथं पण लेवल डिस्कस केले होते, हे पण लेवल डिस्कस केलं होतं. ह्या दोन्ही लेवलला मार्केट आज तर आलं नाही आहे, बट आपण जसा एक गोष्ट लेवल बघितली होती 22,580 पासून 22,556च्या आसपासचं मार्केट एक्झॅक्टली त्या लेवलच्या आसपास ओपन होऊन मार्केटनं शार्प रिकव्हरी केली. त्यानंतरनं ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड जो होता तो साईडवे राहिला होता. तर आपण कालच्या डेला असं पण डिस्कस केलं होतं की 2 लेग्सच्या मध्ये जर का मार्केट राहिलं तर थोडंफार मार्केट साईडवे राहू शकते, किंवा आपण असं डिस्कस केलं होतं याच्यामध्ये की बाबा जर का मार्केट ह्या लेवलच्या वरती जर का सस्टेन राहिला, कन्सॉल्टेशन केला आणि जर का रेंज ब्रेक केला तर मार्केटमध्ये अपसाईडला जाऊ शकते. ओके. आता आपण येऊया याच्यामध्ये उद्याचा आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. सिम्पल लॉजिक ठेवायचा आहे जो की 22,800चा जो सायकोलॉजिकल नंबर आहे, बॉटमचा जो 22,550चा जो सायकोलॉजिकल नंबर आहे, ह्या 2 लेगच्या जोपर्यंत मध्ये मार्केट आहे तोपर्यंत आपल्याला मार्केट साईडवेचं नेचरमध्ये बघायला भेटू शकतं. याच्यामध्ये काय वेगळी गोष्ट नाही आहे. बट जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं, अगेन मार्केट ह्या लेवलमध्ये कन्सॉल्टेशन केलं आणि जर का मार्केटनं मग हे रेंज जर का ब्रेक केलं डाऊन साईडला तर आपल्याला ह्याच्यामध्ये स्कॅल्पिंगमध्ये एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये बघायला भेटू शकतो. मार्केटमध्ये ॲग्रेसिव्ह मूवमेंट 2 लेवलला येऊ शकते. इफ मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर का मार्केट कन्सॉल्टेशन केलं आणि जर का मार्केट 22,800चा लेवल अपसाईडला ब्रेक केलं तर चांगली मोमेंटम अपसाईडला येऊ शकते, किंवा जर का मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर का डाऊन साईडला आला, कन्सॉल्टेशन केलं आणि त्यानंतर जर का मार्केटनं आजचा लो जर का ब्रेक आणि सस्टेन केला डाऊन साईडला तर मार्केटमध्ये पॅनिक सेल ऑफ बघायला भेटू शकतो. ओके. तर 2 लेवल इम्पॉर्टंट आहेत, एक हा लेवल आणि हा लेवल. तर हे जरूर वॉच करा. जर का ह्या लेवलला ब्रेक केला आणि सस्टेन राहिला तर अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. ह्या लेवलला ब्रेक आणि सस्टेन केला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. जोपर्यंत या दोघांच्या मध्ये आहे तोपर्यंत काही नाही आहे, अवॉइड करू शकता, किंवा स्कॅल्पिंग जर का चांगल्या लेवलला बनत असेल तर तुम्ही स्कॅल्पिंग प्लॅनिंग करू शकता. अगेन थर्ड लेवल कोणता आहे तर 22,385 पासून 22,415च्या आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला तर ह्या लेवलला आपण रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. ओके. तर मोस्टली 22,385 पासून 22,480पर्यंत हे जे 100 पॉईंटचं रेंज आहे ह्याच्यामध्ये जर का पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला देन आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो आहे. ह्याच्यामध्ये काय पण चेंजेस राहिले देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याचं जे लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये ऑलरेडी दिले आहे, तर इथून तुम्ही जॉईन अप करू शकता. ह्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट अपडेट तुम्हाला भेटून जातील. आता आपण येऊया बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का आपण बँक निफ्टीला जर का आपण डेली टाईम फ्रेम जर का चेकआउट करायला गेला तर मार्केटनं ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केट थोडंसं रिट्रेसमेंट पुलबॅक डाऊनसाईडला याचा प्रयत्न करते आहे. याच्यामध्ये 2 दिवस आपला शूटिंग स्टारचा पॅटर्न दिसला, पण मार्केट लोच्या खाली सस्टेन होत नाही आहे. ओके. लोच्या खाली सस्टेन होत नाही. आज पण मार्केट लो ब्रेक केला होता बट सस्टेन नाही झाला, अगेन रिव्हर्सल आला. त्यानंतरनं मार्केट थोडंफार शूटिंग स्टारमध्येच क्लोजिंग केलेलं आहे. तर 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आजचा डेचा हाय आणि आजचा डेचा लो व्हेरी इम्पॉर्टंट. जर का लोच्या खाली सस्टेन राहिला तर ह्याच्यामध्ये पॅनिक क्रिएशन येऊ शकतं, बट जर का मार्केट हायच्यावरती सस्टेन राहिला तर ह्याच्यामध्ये एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये बघायला भेटू शकतो. जोपर्यंत हाय आणि लोच्या मध्ये आहे तोपर्यंत आपल्याला एक साईडवे नेचरमध्ये मार्केट बघायला भेटू शकते. इंटरडेमध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला किंवा गॅप डाऊन ओपन झाला, जर का मार्केट
चुकून जर का 49,000 आणि 48,945च्या लेवलला जर का आला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला तर आपण याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. किंवा जर का मार्केट डायरेक्टली 48,770 पासून 48,740 आसपास जर का आला पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन बनला देन आपण ह्याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. दोनच गोष्टीला निगेटिव्ह रिॲक्ट होऊ शकते. इफ मार्केट जर का ही लेवल ब्रेक केलं डाऊन साईडला 48,600चा आणि डाऊन साईडला सस्टेन राहिला तर आपल्याला ह्याच्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन बघायला भेटू शकतो. जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं कन्सॉल्टेशन झालं जोपर्यंत मार्केट ही हाय आणि ही लोच्या मध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत वेट करा अवॉइड करा. मे बी मार्केट साईडवे राहू शकते. जर का मार्केटला अपसाईडला जायचं असेल तर इम्पॉर्टंट आहे की मार्केट मे बी फ्लॅट ओपन होईल किंवा गॅप अप ओपन जर का झालं कन्सॉल्टेशन करत अपसाईडला गेला आणि जर का मार्केट 49,848 पासून 49,975च्या आसपास जर का आला निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला देन आपण त्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट जर का 49,975च्या वरती सस्टेन राहिला तरच आपल्याला अपसाईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. अदरवाईज ह्याच्यामध्ये अवॉइड करा. जर का मार्केट त्या लेवलच्या आसपास आला निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का बनला तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन त्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. होप तुम्हाला आयडिया आल्या असेल. जर का व्हिडिओमध्ये काही पण नवीन गोष्टी शिकायला भेटल्या असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.